मुंबईच्या कांदिवली पश्चिम इथल्या डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकामध्ये 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे मेट्रो स्थानकामधल्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। लिफ्टमध्ये एकट्या असलेल्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीनं गाठल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी तपास केला असता मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे दुर्घटना झालेली आहे। लिफ्टमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटवताना देखील अडथळा निर्माण होतोय। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत धानुकरवाडी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे। लिफ्टमध्ये आहेत मेट्रोचे जे आहेत प्रवास करताना एक 17 वर्षाची जी विद्यार्थिनी आहे त्याच्या विनयभंग आणि नको ते अशा अश्लीलचाडे एका आरोपीकडून आहे करण्यात आला आहे। आपण चक्क त्या लिफ्टमध्ये आहेत। लिफ्टमध्ये आपण पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे। मात्र या चारही बाजूनी बंद असलेली लिफ्टमध्ये आहेत। शुक्रवारी सकाळी 11:50 एक 17 वर्षाची जे विद्यार्थिनी आहे ती या ठिकाणी मेट्रोनी आहे ते कॉलेजला जात होती। मात्र याच दरम्यान आहे एका अज्ञात व्यक्तीने आहेत एकटा असल्याचा फायदा घेत आहेत या ठिकाणी मुलीचा त्याच्या विनयभंग केला आणि अश्लीलचाडी केला। या प्रकरणी आहे ते कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचे शोध घेत आहेत। खरं तर आपण पाहिलं तर मुंबई मेट्रो आहे सर्वात सुरक्षित प्रवासाचा प्रवाशांसाठी मानली जातात। मात्र आपण ही आता प्रवास पाहिलं तर मेट्रोचे एकंदरीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास करणारे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे। खरं आपण पाहिलं तर शुक्रवारी सकाळी 11:50च्या सुमारास ही घटना या ठिकाणी लिफ्टमध्ये घडली। 17 वर्षीय विद्यार्थिनी धानुकरवाडी मेट्रो स्टेशनवर आली होती। ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत होती। लिफ्टमध्ये विद्यार्थिनी एकटी पाहताच तिथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात नराधमाने विनयभंग आणि त्यासोबत या ठिकाणी या विनयभंग प्रकरणी मेट्रोमध्ये असलेले जे सीसीटीव्ही समोर पाहतात याच्या माध्यमातून आता पोलीस शोध आरोपीचे घेत आहेत। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई।